या तुम्ही पण या. पोरांनो, तुमच्या आजूबाजूला फ्रेंड्स आहेत, आपण कोणाकडे जाणार? त्यांचं नाव काय? नंबर तुमच्या बाजूला जे काही पोस्टर्स लावले आहेत, म्हणजे हे आपण का केलं याची भूमिका सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि आपण हे 2 ते 3 दिवस तिथे आपली वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यांना सगळ्यांना एक्सपोजर आपल्याला द्यायचं, अवेअरनेस करायचं. तुम्ही बसा, आता बसायचं. हे जे नाव आहे नरवीर शिवा काशी, हे आतापर्यंत आपण जो इतिहास आहे त्या इतिहासातील बरीचशी व्यक्ती आपल्याला शिकायला नाही मिळाली किंवा आपल्या ज्ञानात त्याच्याबद्दल माहिती पोहोचली नाही. तर याच्या मागची मूळ भूमिका ही आहे. अशा प्रकारचे जे थोर व्यक्तींनी आपल्या देशाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य असेल किंवा काही पारतंत्र्य पलटून लावायचं असेल, कुठलीही गोष्ट करायची असेल तर एक दिवसाचा बदल होत नाही, वर्षांची एक प्रोसेस असते. त्या प्रक्रियेचा काही भाग म्हणून आपल्यापासून जे लोक लांब गेलेत, आता जरी म्हटलं कृष्णदेवराय आपल्या सिलेबस मध्ये होते, नाही असं नाही, 2-4 ओळीमध्ये, पण याच्यातून तुम्हाला जास्त एक्सपोजर मिळावं, त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळावी, अशी त्याच्या मागची भूमिका आहे. तर अपेक्षित आहे आपली मुलं जेव्हा बाहेर जातील इथून शिकून, तर बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, बरीचशी लोक माहिती विचारतात, तर ऍटलिस्ट यू शुड नो द टायटल्स आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. आपला देश घडवण्यामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं त्या सगळ्यांबद्दल थोडी थोडी माहिती आपल्याला माहिती असणं हे अत्यावश्यक आहे. तर ते तुमच्यापर्यंत मिळावं अशी या मागची भूमिका आहे. तुम्ही इथं आहात, मला खूप आनंद झाला प्राचार्य म्हणून, कारण ही प्रोसेस इनिशिएट करणारे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. तर मी तुम्हाला आमच्या सायन्समध्ये एक इनिशिएटर नावाची प्रोसेस असते. कुठली चळवळ सुरू करायला काहीतरी लोक लागतात आणि मी तुमच्याकडे इनिशिएटर म्हणून बघतो. तर तुम्ही मुलांना हे वाचा. हे वाचल्यानंतर तुम्हाला खरंच आवडलं तर निश्चित सांगा त्यांना की अशी छान माहिती तिथे आहे, आपण सगळ्यांनी वाचली पाहिजे. तर ही मोहीम आपली सक्सेस होईल आणि त्याच्या मागचा हेतू सफल होईल. असं एवढं बोलून आपल्या ह्या मोहिमेला मी शुभेच्छा देतो. या मोहिमेसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे आता आपला देश वेगळ्या पद्धतीने प्रवास करीत आहेत. प्रवासामध्ये अतिशय आपण चांगल्या टप्प्यावर आहोत. तुम्हाला आत्ताच्या करंट घडामोडी आपण बघतो, बाजारात काय चाललं आहे, म्हणजे त्यातलं एक ट्रम्प नाव असेल, पुतीन नाव असेल, ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ह्या घडामोडी होताना आपला दर्जा आणि आपण कुठे आहोत हे जर समजायचं असेल तर महाराजांच्या काळात आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. राजकारण असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, तर हे सगळेच विषय महत्वाचे आहेत. असं नाही मी केमिस्ट्रीचे म्हणून केमिस्ट्री तिच्या जागेवर महत्वाची आहे, तसा भूगोल पण त्या जागेवर महत्वाचा आहे. सगळ्या विषयांचं महत्व हे अबाधित असतं आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून ही अतिशय चांगली ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी हिंदू जनजागृती समितीने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. पराकर सर तुम्ही बोलणार सांगा थोडीशी आयडिया. मी सांगितलं त्याप्रमाणे ते बरेचसे अनामासे क्रांतिकारक आहेत. तर लचित बोर्डचं नाव तुम्ही ऐकलंय का माहित नाही मला. आसामचा एक फार मोठा योद्धा होऊन गेला आणि औरंगजेब त्याला खूप घाबरायचं. औरंगजेबाने आसाममध्ये कधी पाऊल टाकलं नाही, पण ह्याचं नाव कोणाला आता तिकडच्या विमानाला लचित बर्ड नाव दिले. किंवा मंगल पांडे आपण ऐकून असतो. मंगल पांडेंचं कसं आहे, मंगल पांडेनी जे काय उठाव केला त्याच्यानंतर उत्तर भारतातल्या कोणालाही ब्रिटिश सरकारने कधी घेतलं नाही, कारण त्याची भीती ब्रिटिश सरकारला होती. तसं राणी चेन्नम्मा फार कमी जणांना माहिती की औरंगजेब त्याचा मुलगा तो कधी राणी चेन्नम्माच्या वाटेला गेला नाही. ती एकटी होती बाजूला,
सर्वत्र मुघल, पण ती एकटी त्याला भट असं आहे, बाकी काय. नमस्कार. नमस्कार, मैं प्राध्यापक डॉक्टर विठल सोनटके आज इस सनातन संस्था के हिंदू जन जागृति समिति से आयोजित इस कीर्ति कॉलेज की लाइब्रेरी में आज ये अनामिक जो देशभक्त क्रांतिवीरों ने काम किया है उनके बारे में प्रदर्शन लगी हुई है। यहाँ पे बहुत सारे क्रांतिवीर ऐसे हैं कि जिन्होंने भारत की स्वतंत्रता के लिए अनादिकाल से अपना जो स्वतंत्र संग्राम हुआ उसके लिए अपनी आहुति दे दी, बलिदान दे दिया। इसकी जानकारी आजकल के युवाओं को नहीं है। उसके हेतु ये जो बहुत सारे पोस्टर्स के द्वारा उनकी संक्षिप्त माहिती के द्वारा यहाँ पे जो प्रदर्शनी भरी है ये बहुत ही उल्लेखनीय बात है और बहुत अच्छा है कि इसके द्वारा हमारे स्टूडेंट्स को इसके बारे में बहुत सारी जानकारी मिलेगी और उनके मन में देशभक्ति की प्रेरणा जो है वो जागृत हो जाएगी। इसलिए हिंदू जन जागृति समिति ने जो ये काम किया है मैं उनको बहुत दिल से उनको शुभकामना देता हूँ, शुभेच्छा देता हूँ कि उन्होंने ये बहुत अच्छा अभियान कॉलेज में चलाया है। मैं चाहता हूँ कि ऐसे ये अभियान बहुत सारे स्कूलों में और कॉलेजों में जितना हो सके उतने ज्यादा से ज्यादा विद्यार्थियों तक जाना चाहिए। धन्यवाद। नमस्कार, मैं डॉक्टर श्यामला मुजुमदार और ये मिस्टर वरे, हम लोगों ने ये ड्रॉप पोस्ट्री का एग्जीबिशन में देखा आज, काफी इम्प्रेस हुई मैं। और यहाँ पे काफी सारे जो डिटेल में बताया गया है उन्होंने, जैसे कि यहाँ पे कुछ व्यक्ति यहाँ ऐसे हैं जो मैं खुद जानती नहीं थी। यहाँ जो मैंने आके आपके एग्जीबिशन पे जब विजिट दी तो मुझे पता चला, जैसे कि ये हरिहर एवं बुककार है, इनके बारे में मुझे खुद को पता नहीं था, जबकि मैंने स्वराज की सीरीज देखी हुई है दूरदर्शन पे। और तो आज के बच्चों को तो यही सारी चीजें मालूम हो पता होनी चाहिए एक्चुअली। और ये बहुत ही आपका स्तुत्य उपक्रम है और हमारी संस्कृति से सभ्यता जो इतनी क्या बोलते हैं उसको, रिच कल्चर था अपना, जो वो बच्चों तक पहुंचना चाहिए। क्योंकि हमारे पे पहले तो मुगलों ने साम्राज्य किया, बाद में अंग्रेजों ने जो साम्राज्य किया उससे अपनी संस्कृति का बहुत खच्चीकरण हुआ है और ये नुकसान हुआ है। और ये इस मन को ऐसे बिहेव किया गया कि आप कुछ हो ही नहीं, आप कुछ कर ही नहीं सकते ना, अपना हमें दबाया गया है। इसलिए जो हमारी जो सभ्यता है, संस्कृति की जो हमारी जो इतने जो सारे लड़वैये हैं, इसके बारे में बच्चों को पता होना चाहिए, ताकि बच्चे प्राउड फील कर सके और प्रेरणा भी लेंगे। हाँ, उनसे प्रेरणा भी लेना चाहिए उन्हें और अपने कल्चर के लिए प्राउड फील करना चाहिए उन्होंने। ये इसीलिए ये आपका प्रोग्राम मुझे बहुत अच्छा दिया है। और ऐसे इसी तरह आप बहुत सारे कॉलेजेस हैं जो बम्बई में, वहाँ भी आप अरेंज करेंगे तो काफी अच्छा चलेगा, अच्छा मैसेज रहेगा। धन्यवाद। नमस्कार, मी आशुतोष मदननगर, कीर्ती महाविद्यालयाच्या अकाउंटन्सी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. हिंदू जनजागृती समितीनं हे अत्यंत उत्तम प्रकारे मांडलेलं प्रदर्शन, अखंड भारताची ही रत्न आणि अलंकार आज बघायला मिळाले, यासाठी फार धन्यता वाटत आहे. आपल्या प्राणाची आहुती आपल्या अखंड भारतासाठी देणारी ही सर्व महान व्यक्तिमत्व आहेत. शूरता, वीरता आणि धीरता यांची आदर्श उदाहरणं म्हणजे ही सगळी व्यक्तिमत्व. आजच्या तरुणाईनं यांची चरित्र वाचून त्यांचे गुण आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. भारतासाठी ते खूप उपकारक आहे. या सर्व व्यक्तिमत्वांसाठी यांना एकच म्हणावं असं वाटतं, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, भारा तीर्थे तपते
आचरते सेनापती यश याची बले शूरा मी वंदिले. धन्यवाद. नमस्कार, मेरा यश अनिल शर्मा है और मैं कीर्ति महाविद्यालय का स्टूडेंट हूँ. हमारे कीर्ति महाविद्यालय में आज एक हिंदू जन जागृति समिति के अंतर्गत एक अच्छी मुहिम और एक एक्टिविटी आयोजित की है, जिस एक्टिविटी में पोस्टर के माध्यम से हमारे भारत के क्रांतिकारक देशभक्त जिन्होंने हमारे भारत के लिए बड़ा योगदान दिया, उनकी छोटी सी माहिती देने की कोशिश की है इस एक्टिविटी के माध्यम से. और इस एक्टिविटी में मुझे एक बात अलग लगी, मतलब हमारे भारत के जो महान क्रांतिकारक थे, देशभक्त थे, जैसे शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज और बाकी के क्रांतिकारक, उनके बारे में बताया गया. लेकिन हमारे भारत में ऐसे बहुत सारे देशभक्त थे, सेनापति थे, जिनके बारे में हमें पता नहीं है. इस एक्टिविटी के माध्यम से हमें उनके बारे में भी पता चला. जैसे आसाम के एक सेनापति थे लाचित बोरफुकन, उनके बारे में पता चला. और इस एक्टिविटी के माध्यम से मैं कोशिश करूँगा कि हमारे कॉलेज के स्टूडेंट इस एक्टिविटी को ज़्यादा से ज़्यादा विजिट करें और मेरे दोस्तों को बताने की कोशिश करूँगा कि इस एक्टिविटी के बारे में आप जानें, समझें और हमारे इतिहास को अच्छी तरह से समझकर इसका प्रसार करें. और इस एक्टिविटी के बारे में बस इतना कहना चाहूँगा. नमस्ते, मेरा नाम रसिका अभ्यंकर है. मैं FY BA बी डिवीजन स्टूडेंट हूँ. आज हमारे कॉलेज ने एक अच्छी एक्टिविटी इधर दिखाई है, जो हमारे महापुरुष थे जिन्होंने हमारे स्वातंत्र्य के लिए बहुत कष्ट लिए हैं और हमारे देश के लिए लड़े हैं, उनकी जानकारी इधर लगाई है. इनमें से मैं किसी मतलब बहुत लोगों को नहीं जानती, पर इधर बहुत ऐसे नए लोग मुझे देखने मिले जिन्होंने हमारे देश के लिए लड़ा है और हमारे स्वातंत्र्य मिलने के लिए प्रयत्न किया है. तो मैं इधर बहुत मतलब ऐसे नए हैं कि जिनकी माहिती मैं पहली बार देख रही हूँ, जैसे कि हरिहर एवं बुक्कराय और चेन्नम्मा. तो इनके बारे में मुझे जानकारी लेकर बहुत अच्छा लगा और मेरा नॉलेज भी बढ़ा. तो मैं हमारे सारे स्टूडेंट से यही विनती करती हूँ कि इधर जरूर आए और ये सब जानकारी देखें, क्योंकि हमको सबके बारे में सब कुछ नहीं पता. हमने सिर्फ कहानियों में सुना है और हमें इतना ही पता. प्लीज विजिट. थैंक यू. आज सर आले आम्हाला ज्ञान दिले. यातल्या बऱ्याचशा व्यक्ती आम्हाला माहिती होतं, नाव दैनंदिन आयुष्यात ऐकायला येतात, परंतु यांचा संबंध कुठे, ह्यांनी काय त्याग दिले आम्ही रोज ऐकतो, पण ह्यांनी काय केलं, यांचे करण्याचे काय महत्व होतं हे आज कळलं. यांच्यामुळे जरा आमच्या ज्ञानात अजून ज्ञान वाढलं. खूप खूप थँक्यू.